हां, मागच्या लेक्चरला आपण सिक्वेन्स अँड सिरीज टॉपिक 11वीचा आपण सिक्वेन्स अँड सिरीज टॉपिक चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मागल्या वेळी अर्थमेटिक प्रोग्रेशन बघितलेलं होतं, पण त्याचा यूज काय 11वीला नाही आहे. पण अर्थमेटिक प्रोग्रेशनचं मी बेसिक घेतलेलं आहे, जे 10thला झालं तुम्हाला. ठीक आहे, आता याचा पुढचा पार्ट आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. अर्थमेटिक प्रोग्रेशन तुम्हाला 11वीला लागणार नाही, पण त्याची बेसिक माहिती असावी म्हणून मी मागच्या लेक्चरला अर्थमेटिक प्रोग्रेशन घेतलेलं आहे. आता जॉमेट्रिकल प्रोग्रेशन म्हणजे जीपी. आता जॉमेट्रिकल प्रोग्रेशन आणि अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये थोडासा फरक आहे. जॉमेट्रिकल प्रोग्रेशन कसं असतं, सिक्वेन्स T1, T2, T3, Tn इन जीपी म्हणजे जॉमेट्रिकल प्रोग्रेशन. हा सिक्वेन्स जॉमेट्रिकल प्रोग्रेशन असू शकतो कधी, इफ Tn + 1 upon Tn, इफ द रेशो Tn + 1 upon Tn इज कॉन्स्टंट. अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये कसं होतं, एपी म्हणजे अर्थमेटिक प्रोग्रेशन. अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये Tn + 1 - Tn कॉन्स्टंट यायला, म्हणजे कसं होतं T2 - T1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे तो 2 येईल, काही कॉन्स्टंट नंबर येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, वजा 1 येईल. म्हणजे अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये वजाबाकी कॉन्स्टंट लागते. अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये वजाबाकी कॉन्स्टंट लागते. जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये भागाकार कॉन्स्टंट लागतो. हे लक्षात घ्या. अर्थमेटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिकल प्रोग्रेशन. अर्थमेटिक प्रोग्रेशन हे तुम्हाला 10वीला झालेलं आहे. त्याच्यामध्ये वजाबाकी कॉन्स्टंट असेल तर ते अर्थमेटिक प्रोग्रेशन आहे, पण भागाकार कॉन्स्टंट असेल तर तो जॉमेट्रिकल प्रोग्रेशन असतो. त्याचं कसं तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, आधी डेफिनेशन लक्षात घ्या. और एन हा नॅचरल नंबर असावा. ठीक आहे, द कॉन्स्टंट रेशो, हा जो आन्सर येतोय कॉन्स्टंट रेशो इज कॉल्ड एज कॉमन रेशो. त्या कॉन्स्टंट रेशोलाच कॉमन रेशो असं म्हणतो. जसं आपण ह्या T2 - T1 ला कॉमन डिफरन्स म्हणतो. मागचा व्हिडिओ काढा तुम्ही, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे T2 - T1 ला आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. तसं हा भागाकार आहे, म्हणजेच रेशो आहे, म्हणून याला कॉमन रेशो म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आर हा थोडक्यात कॉमन रेशो आहे. जीपी इट इज डिनोटेड बाय आर असं म्हणतो. ठीक आहे, मी परत सांगतो ना. जीपी कॅन ऑल्सो रिटन आहे. जीपी मध्ये फर्स्ट टर्मला ए म्हणतो. अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये सुद्धा फर्स्ट टर्मला आपण एक म्हणतो. जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये सुद्धा फर्स्ट टर्मला आपण ए म्हणतो. फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड, ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब, सो ऑन, असे भरपूर असणार आहे. वेअर ए इज कॉल्ड एज फर्स्ट टर्म, इथं सुद्धा बघा अर्थमेटिक प्रोग्रेशन मागच्या व्हिडिओमध्ये एला फर्स्ट टर्म म्हणतो. आणि आर इज कॉल्ड एज कॉमन डिफरन्स, त्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. आर इज कॉल्ड एज कॉमन डिफरन्स. थोडीशी चूक झाली आहे. ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब असं आहे ते. सो ऑन, सॉरी, सो ऑन, वेअर ए इज फर्स्ट टर्म, सॉरी इथलं ए आर राहिले आपलं. ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब, वेअर ए इज फर्स्ट टर्म आणि आर इज कॉमन रेशो. ठीक आहे, आता या दोन्हीचा भागाकार करा. T2 / T1 अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये वजाबाकी करतो, एपी मध्ये वजाबाकी करतो, जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये भागाकार करतो. T2 / T1 म्हणजे ए आर / ए किती येणार, ए आर / ए इज इक्वल टू आर. म्हणून त्या आर ला आपण कॉमन रेशो म्हणतो. फॉर एक्झाम्पल हे जीपी मध्ये आहे 4, 12, 36, 108, 3. आता एपी मध्ये आपण वजाबाकी बघतो, एपी मध्ये आपण डिफरन्स बघतो. जीपी मध्ये भागाकार करायचा म्हणजे T2 / T1 वर मोठा Tn + 1 वर मोठी टर्म लागते Tn + 1 Tn म्हणजे भागाकार. एपी मध्ये कसं होतं, मोठी टर्म मायनस लहान टर्म, Tn + 1 - Tn, मोठी मायनस लहान. इथं भागाकार करताना मोठी डिवाइड बाय लहान. आता T2 आणि T1 म्हणजे T2 हा T1 हा, म्हणजे पहिला T2 पाहिजे. 12 × 4 आन्सर किती येते, 3. म्हणजे जर T2 / T1 चा आन्सर 3 येते. ठीक आहे, T3 / T2 करा. मोठा वर्ग आहे, लहान वर्ग आहे. T3 / T2 36 / 12 किती आलं, T4 / T3 आहे. T4 / T3 108 / 36 किती आलं, 3. म्हणजे याचा कॉमन रेशो जो आहे T2 / T1, T3 / T2, T4 / T3, हे सगळं आन्सर 3 येतात. या सगळ्यांचे आन्सर्स किती येतात, 3 येतात. म्हणून याचा कॉमन रेशो किती आलेला आहे, 3 आहे. म्हणजेच हे जीपी आहे. सेम आला ना सगळ्यांचा, याचा पण 3 आहे, याचा पण 3 आहे, याचा पण 3 आहे, सेम आला, म्हणून तो जीपी मध्ये. आता ह्यांचं बघूया इकडे. T2 / T1 हे दुसरे एक्झाम्पल घेतलं. 1/2/1 इज इक्वल टू 1 बार. ठीक आहे,
T3/T2 पहिल्यांदा मोठा डिवाइड बाय अलीकडचा, मोठा डिवाइड बाय अलीकडचा 1/4/1/2 1/4/1/2 उलटून गुणू दे 1/4 आणि 2/1 इज 1/2 T4/T3 1/8/1/4 1/8 and 4/1 is 1/2 सगळ्यांचे आन्सर्स काय 1/2 ह्याचं पण सगळ्यांचे आन्सर काय ते 1/2 त्यामुळे मी असं म्हणू शकतो इथं T2/T1 T3/T2 T4/T3 is equal to constants 1/2 त्यामुळे हे जीपी आहे हे पण काय जीपी आहे दिसतोय तुम्हाला हे बघूया ठीक आहे ह्या सगळ्यांचा भागाकार Tn + 1/Tn T2/T1 T3/T2 T4/T2 1/2 1/2 1/2 यांचं सगळ्यांचं आन्सर 3 3 3 येत आहे बरोबर 3 3 3 त्यामुळे हे जीपी आहे जर कॉमन रेशो सेम एक असेल तर दिलेले सिक्वेन्स काय असतात जीपी असतात आता एक आणखी एक सिक्वेन्स येतो तो जीपी आहे का सांगा हे लिहून घ्यायचं स्क्रीनशॉट करून आणखी एक सिक्वेन्स येतो 7 14 21 28 35 सॉन हा जीपी आहे का जॉमेट्रिकल प्रोग्रेशन आहे का बघू T2/T1 14/7 2 T3/T2 म्हणजे हा डिवाइड बघा 21/14 2 येत नाही बरं हा बघा T4/T3 28/21 पण 2 येत नाही म्हणजे विच इज नॉट जीपी हे जीपी नाही आहे कारण त्याचं कॉमन रेशो सेम येत नाही हे पहिल्याचा 2 येतो ह्या दोन्हीचा 2 येत नाही त्यामुळे तो जीपी नाही आहे जीपी आहे कसं ओळखायचं कॉमन रेशो सेम आला पाहिजे मोठी टर्म डिवाइड बाय लहान टर्म अलीकडची लहान टर्म डिवाइड एवढंच लक्षात ठेवा अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये काल आपण मायनस केले जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये भागाकार केलेला आहे हे लिहून घ्या ही जीपीची टर्म्स नाही आहे आता आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया एग्जाम्पल स्टार्ट करण्याआधी nth टर्म ऑफ जीपी बघूया nth टर्म ऑफ जीपी जनरल टर्म किंवा nth टर्म जनरल टर्म nth टर्म ऑफ जीपी म्हणजे जॉमेट्रिकल प्रोग्रेशन nth टर्म किंवा जनरल टर्म काल आपण एपी मध्ये nth टर्म बघतो 2 4 6 8 सॉन तर एकदम 22वी टर्म काढा कशी काढायची आपण Tn = a + n - 1 × d n म्हणजे टर्म्स असा फॉर्म्युला होता एपीतला आज जीपीतला वेगळा असणार आहे जीपीतली nth टर्म काढता येते मग मी तुम्हाला सांगितलं जीपी आहे हे कुठलं एक्झाम्पल दिलं तर जीपीतला 4 12 36 108 हे जीपी आहे तर ही जी nth टर्म म्हणजे समजा मला 21वी विचारली किंवा 15वी विचारली तर तुम्ही काढू शकता त्याचा फॉर्म्युला आहे तो nth टर्म जसं अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये nth टर्म होतं तसं जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये सुद्धा nth टर्म काढता येते आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा लिहून घ्या इफ a is the first term a तुमची पहिली टर्म आहे हे काय आहे पहिली टर्म and r is the common ratio of GP जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये ए ला फर्स्ट टर्म म्हणतो आणि आर ला कॉमन रेशो म्हणतो कालच्या व्हिडिओ मध्ये आपण अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये ए ला फर्स्ट टर्म म्हणतो पण डी ला कॉमन डिफरन्स नव्हती तर डी च्या ऐवजी आर आहे
then its nth term is given by, then its nth term is given by, nth term is given by Tn is equal to a into r ची n minus a into r च्या पॉवरला आपण n minus 1 घेतलेला आहे. Tn is equal to a into r आहे, थोडंसं मोठं काढा r, कारण ते डोक्यावर n minus 1 आहे. r च्या डोक्यावर काय n minus 1 आहे. r कॉल्ड एज कॉमन रेशो मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल मला असं विचारायचं आहे, तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल असं घेऊया, फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल 3, 15, 75, 375 किती टर्म झाले? 1, 2, 3, 4. फाइंड T7. T7 म्हणजे nth टर्म किंवा 7वी टर्म काढा. इथे दिल्यात किती? 4. तर 7वी काय असेल? इकडे सोल्युशन फॉर जीपी जॉमेट्रिकल प्रोग्रेशन फॉर जीपी. काल आपण बघितलेला अर्थमेटिक प्रोग्रेशन बघितलेला. अर्थमेटिक प्रोग्रेशन मधले वेगळी फॉर्म्युला, हा अर्थमेटिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला तो तुम्हाला 10वी होता. आता हा जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मधला फॉर्म्युला आहे. म्हणजे तर फर्स्ट टर्म कोण आहे? काय काय लागतं आपल्याला? ए आणि आर, फर्स्ट टर्म आणि कॉमन रेशो गिवन. फर्स्ट टर्म a is equal to 3 आणि याचा कॉमन रेशो किती आहे? कॉमन रेशो r is equal to कुठलेही घ्या, 15/3 घ्या किंवा 75/15 घ्या. 75/15 घेतलं तरी 5 येणार आहे, 15/3 घेतलं तरी 5 येणार आहे, आणि 375/75 घेतलं तर 5 येणार आहे. त्या r बरोबर काय तुमचा T2/T1 15/3 is equal to 5, r is equal to 5. ठीक आहे. नाव या टर्मचा फॉर्म्युला काय? Tn is equal to a into r ची n minus. आपल्याला T7 काढायचे, 7वी टर्म काढायची. n बरोबर किती वापरायचं? 7. a किती आहे? 3. r आहे 5 आणि इथं 7 - 1 म्हणजे किती आहे ना? T7 3 into 5 ची 6वी. आता 5 ची 6वी किती येते? साईडला सॉल्व्ह करायला लागला. 1, 2, 3, 4, 5, 6 5 25 25 पंचे 125 125 पंचे 625 625 पंचे 31 25 आणि 31 25 गुणिले 5 5 25 झाले 2 5 10 2 12 झाले 1 5 आणि 1 6 15 15,625. मग 15,625 5 ची 6वी पॉवर येते 3 गुणिले 15,625. 15,625 ला 3 गुणा 5 15 3 2 6 ने 7 3 सम 18 3 5 15 ने 16 3 1 3 ने 4. T7 46,875 46,875. आणि जर तुम्हाला इथं चौथी टर्म पाहिजे असतील तर इथं 5 ची 5वी पॉवर आली असते. ही लक्षात घ्या. कसं असतंय मी तुम्हाला सांगितलं जीपीचा सिक्वेन्स कसा असतो. कसा असतो जीपीचा सिक्वेन्स? ए AR AR² AR3 AR4 AR5 AR6. ओके. आता तुम्ही 7वी टर्म काढली म्हणून AR6. तुम्हाला जर 6वी टर्म पाहिजे असेल तर AR5 A आणि R माहिती आहे, AR4 AR3 AR² AR असा. की तुम्हाला एक्झाम्पल झाल्यानं चालू झाल्यानं मी सांगेन तुम्हाला. पण फॉर्म्युला लक्षात ठेवा, अतिशय इंटरेस्टिंग आहे. 7वी टर्म तुम्ही 6वी काढून बघा घरात, तुम्ही 6वी काढून बघा घरात आणि 7व्याचा आणि 6व्याचा डिव्हायशन करा. आन्सर 5 असेल. बघा तुम्ही प्रयोग करून बघा, त्याची 6वी टर्म काढा आणि T7/T6 करा. म्हणजे T7/T6 तर त्याचा आन्सर 5 असेल, कारण कॉमन रेशो 5 आहे. प्रयत्न तर करा, घरात गेल्यावर 6वी टर्म काढा, त्याचा भागाकार करा आणि त्याचा आन्सर सांगा मला. 5 येतोय माझ्या अंदाजे. 6वी टर्म
31 25 गुणिले 3 असणार. 31 25 गुणिले 3 किती ते 3 5 15 चला 1 3 6 1 7 3 1 3 3 1 9 93 75 आणि 46 875 चा भागाकार करून बघा 5 इज द आन्सर. समजलं तुम्हाला हे जीपी यंत्रक्रम फॉर्म्युला थोडं लिहून घ्या. जीपीतला यंत्रक्रम वेगळ्या पद्धतीने काढला जातो. जीपीतला यंत्रक्रम मात्र वेगळ्या पद्धतीने काढला. जीपी आणि यंत्रक्रम ऑफ जीपी TN is equal to A into R GN-1 फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. एक एग्जाम्पल घ्या. एक्सरसाइज फर्स्ट एक्सरसाइज 2.1 मी चालू करतोय. मॅथ्स 2 मधला हा दुसरा टॉपिक आहे सिक्वेन्स अँड सिरीज. जीपी वर पहिला एक्सरसाइज आहे. चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स आर जीपी. क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स आर जीपी. खालील सिक्वेन्स जीपी आहे का? इफ so write TN to 6, 18 and 54 so आता हे एक्झाम्पल तुम्हाला 3 मार्काला पडेल. हे एक्झाम्पल किती मार्काला पडेल? 3 मार्काला पडेल. काय करायचं आहे? खालील सिक्वेन्स जीपी मध्ये आहे का? आणि इफ सो राईट TN. खालील सिक्वेन्स जीपी मध्ये आहे का आणि त्याचा TN काय असेल? ठीक आहे. सोल्युशन. आता हा सिक्वेन्स जीपी मध्ये येण्यासाठी त्याचा कॉमन रेशो सेम पाहिजे. आणि त्यावर किती सिक्वेन्स कसा असतो? जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये असतो. सोल्युशन. गिवन सिक्वेन्स इज गिवन जीपी इज. आता जीपी सिक्वेन्सेस आहे जॉमेट्रिकल प्रोग्रेशन 2, 6, 18, 54 सो ऑन. दॅट इज फर्स्ट टर्म T1. फर्स्ट टर्मला आपण A म्हणतो 2. T2 किती आहे? 6. फर्स्ट टर्म म्हणजेच A आणि म्हणजेच T1. T2 6 आहे. T3 18 आहे आणि T4 किती आहे? 54 आहे. T4 किती आहे? 54 आहे. ओके. आता हा सिक्वेन्स जीपी मध्ये आहे का? नाव T2 by T1 चा आन्सर किती येते? 6/2. ओके इज इक्वल टू 3. T3 by T2 आपला रेशो डेफिनेशन काय सांगितले? Tn plus 1 upon Tn is equal to constant is equal to fixed constant value आहे. ठीक आहे. मग एक वरची टर्म एक ना मोठी पाहिजे. म्हणजे T2 by T1. T3 by T2 किती येतो बघा? 18/6 is equal to 3. T4 by T3 किती येते बघा? T4 by T3 54/18 is equal to 3. That is मी असं म्हणू शकतो therefore T2 by T1 is equal to T3 by T2 is equal to T4 by T3 is equal to 3 is equal to constants. Therefore given sequence are in GP. hence the place दिलेलं सिक्वेन्स जीपी मध्ये आहे. समजा इथं 3, 4 आणि 3 आलं असतं तर एक वेगळी आली असती तर कॉन्स्टंट झाली नसती व्हॅल्यू. मग ती जीपी मध्ये नसते. सगळ्या व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे दिलेलं सिक्वेन्स काय? जीपी मध्ये. काय अवघड नाही. 2, 6, 18, 54 यांचा कॉन्स्टंट रेशो 3 येतो. म्हणजे दिलेलं सिक्वेन्स कसा आहे? जीपी मध्ये. ठीक आहे. चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स आहे जीपी. तर तुम्हाला 2 मार्क मिळतात. काही अवघड नाही. T1, T2, T3, T4. ठीक आहे. रेशो काढायचे आणि ते कॉन्स्टंट देतात. त्यामुळे दिलेले सिक्वेन्स कशामध्ये? जीपी मध्ये आहे.
इपसो राईट टीएन आणि जीपी मध्ये असेल तर यंत्रट्रम काढा. नाव यंत्रट्रमचा फॉर्म्युला काय? टीएन इज इक्वल टू ए इंटू आर ची एन मायनस. आता ए तर मिळालाय 2 आणि हा कॉमन रेशो असतो, हाच आर असतो. हा बरोबर 3. जो तुमचा सगळ्यांचा कॉमन रेशो मिळतो हा 3 3 3 तोच आर असतो. टीएन कसा काढणार? टीएन ए किती आलाय? बघा 2. आर किती आहे? 3 ची एन मायनस. हे तुमचं यंत्रक्रम आहे. हा असं सांगितलेलं नाही यंत्र काढा, 7वी काढा, 8वी काढा, 9वी काढा, 5वी काढा, असं काही सांगितलेलं नाही. तुम्हाला यंत्रक्रम काढायला सांगितलेलं. टीएन 2 into 3 ची एन मायनस 2 into 3 ची एन मायनस. आता तुम्हाला जर समजा संपला आन्सर, एवढ्याला 1 मार्क असणार आहे. इकडे लक्ष द्या. टीएन तुम्ही काय सांगितलं? 2 into 3 ची एन मायनस. मला असं समजा T3 काढायचं असेल तर 2 3 ची एन मायनस एन बरोबर किती वापरणार? 3. हा तुमचा टीएनचा फॉर्म्युला आहे ना. टीएन इज इक्वल टू 2 into 3 ची एन मायनस 1. तुम्हाला T3 काढायचं आहे. एन बरोबर 3 वापरायचं आहे. 3 3 मायनस 1 2 into 3 चा स्क्वेअर 2 into 9 18. आली का? फर्स्ट सेकंड थर्ड टर्म. या फॉर्म्युला एन बरोबर 3 वापरा 8 येते. एन बरोबर 4 वापरून चौथी टर्म काढा 54 येणार. 5वी काढा, 6वी काढा, 7वी काढा, कितीही काढू शकता घरात. मला फक्त यंत्रक्रम सांगितलेली, यंत्रक्रम मध्ये एनची व्हॅल्यू दिलेली नाही, तशीच ठेवा. समजलं? तो सिक्वेन्स जीपी मध्ये आहे नाही. कसं चेक करायचं? T2/T1, T3/T2, T4/T3 ह्यांचा रेशो सेम आला तर दिलेलं सिक्वेन्स जीपी मध्ये आहे आणि यंत्रक्रमचा फॉर्म्युला हा पाठच करून ठेवायचा. त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू वापरायची. यंत्रक्रम एन मध्ये येते. तुम्हाला 3rd 4th 5th 9th 100वी जरी विचारली तर यांच्या ठिकाणी 100 वापरू शकता. आपण आपली यंत्र विचारलेली आहे ती तशीच ठेवायची. ठीक आहे? झालं? ठीक आहे. आता इथून पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघू.